कामगार एकजुटीचा, गिरणी कामगार एकजुटीचा. नमस्कार मंडळी, मी सिद्धू धुमाळ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज मी खूप महिन्यांनी ॲक्टिव्ह आली आणि मी गिरणी कामगारांवरती व्हिडिओ बनवते, कारण की तशीच गोष्ट आहे. गिरणी कामगारांचं आंदोलन आहे आपल्या भारतमाता टॉकीजकडे. आणि आज खरं तर मी खूप दिवस इनॲक्टिव्ह होती, माझी एक्झाम्स चालू आहे. पण जसं मला आजोबांनी कॉल केला तशी मी इथे आली आहे आणि इथे मोर्चाला सुरू झालं आहे. तर आपण बघूयात काय चाललं आहे. तर चला, तर इथे सगळं मोर्चा सुरू झालेलं आहे. महत्वाचं आहे की हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे. 216 मध्ये हायकोर्टने ऑर्डर दिलेला आहे की मुंबईमध्येच घर द्यायचं. जर हायकोर्टने ऑर्डर दिलेलं आहे तरी सुद्धा हे मुंबईच्या बाहेर घर देत आहेत. कशासाठी? यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्या पाहिजे, याच्यावर मानहानीचा दावा केला पाहिजे, कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट. कारण हे महत्वाचं आहे फार. तुम्ही मनमानी करता, तुम्ही दादागिरी करता, तुम्ही जबरदस्ती करता, तुम्हाला जे पाहिजे ते करता. गिरणी कामगार मुंबईचा आपला हक्क सोडणार नाही. 2 घरं मिळाली, 10 घरं मिळाली तर मिलमध्ये, कुठल्या मिलमध्ये 100 घर होतात, किती 50 होतात, किती 150 होतात, किती 200 होतात. कामगार 2000, 4000, 3000. संशोधनीमध्ये बघा 7000 कामगारांनी, 8000 कामगारांनी अर्ज केलेला आहे, तिथे 1400 घरं मिळाली. अशी परिस्थिती निर्माण झाली. पण गिरणी कामगार संघटनेने तडजोड केला नाही, हे माझा म्हणण्याचा अर्थ आहे. तर स्वीकार केला नाही की मी कांजूरमार्ग आणि मुलुंड सगळ्यांना घरासाठी आमचा हक्क मुंबईच्या गिरणीच्या जागेवरच आहे आणि ते जागा आम्ही घेणारच. हे ठाम होतो आम्ही सगळेजण. आणि म्हणून ही लढा आजपर्यंत चाललेला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, NTCचे सगळे गिरण्या आहेत. आता 160 एकर जमीन अजून NTCची पडून आहेत. ती जागा काय करणार तुम्ही? प्रायव्हेट गिरण्या 15 आहे, ज्या 15 गिरण्याच्या लोकांना अजून त्याच्या मिलमध्ये घरं मिळाली नाही. तिकडे देतात, तिकडे देतात, कमी आहे, इकडे जमा वजा करतात, तिकडे वजा करतात. हे सगळे प्रपंच जे चाललेलं आहे. काही गिरण्यांच्या प्रायव्हेट गिरण्यांना घरं मिळालेली आहे, NTC वाले पण काही 5-6 गिरण्यांना मिळालेली आहे. परंतु बाकीचे कामगार आमचे असंच राहिले. 15,000चा आकडा तुम्ही सांगतात. मित्रांनो, 13,000 लोकांना सुद्धा अजून घरं मिळालेली नाही. पण महाराष्ट्र शासन आणि विरोधी पार्टीला मी आवाहन करतो, विरोधी पक्षांना, का नुसते आमच्या पाठिंबा आहे म्हणून बोलू नका. विधानसभेत ते दाखवून द्या का गिरणी कामगारांच्या आम्ही पाठीशी आहोत, गिरणी कामगारांचा प्रश्न सुटला किंवा हटणार नाही, असं काहीतरी दाखवून द्या. महाराष्ट्र शासनाने सांगावं का आम्ही तुमच्या पाठीशी आहे. किती वेळा आम्ही ऐकलंय, प्रत्येक मुख्यमंत्री येतो तो सांगतो मी तुमच्या पाठीशी आहे, परंतु कुठचाही प्रश्न अजून सुटलेला नाही. आज ही शेवटची लढाई असं मला वाटते. याच्यानंतर लढाई होईल की नाही शंका आहे. कारण गिरणी कामगार हा अक्षरशः दमलेला आहे, वयोवृद्ध झालेलं आहे. ज्या वेळेस संघटनांनी इकडे बोलवलं त्यावेळेस ते आंदोलन गावी गेल्यानंतर पण ते आलेले. मी शासनाला सांगू इच्छितो का तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवता. विरोधकांना मी सांगू शकतो, विचारतो का गिरणी कामगारांना घरं द्या, घरं द्या. महाराष्ट्र शासनाने घरं द्या. महाराष्ट्र शासनाला आपण आव्हान करायचं आहे का गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरं द्या आणि हा गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा. जे कोणी इथे महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख असतील ते बाकीचे प्रश्न सोडवतात, ते गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्या. मुंबई ज्यांनी घडवली, मुंबई ज्यांनी महाराष्ट्रात आणली, त्या गिरणी कामगारांच्या लढ्याचा हा वारसा तुम्ही सगळे लाच पुढे नेत आहे. आज आपण बघतो की जो गिरणगाव होता तिथे गिरणीची धुरांडी ही आता एक शोभेची वस्तू झालेली आहे आणि सगळ्या पुढाऱ्यांच्या या अशा टोलेजंग इमारती झालेल्या आहेत. या प्रत्येक इमारती बघा, याच्यामध्ये तुम्हाला या भांडवली पक्षांचे पुढारी
त्यांची घरं दिसतील किंवा ते स्वतः बिल्डर दिसतील. आज ज्या कष्टकऱ्यांनी ही मुंबई उभारली त्या कष्टकऱ्यांवरती या मालक वर्गाने जो सूर उगवलेला आहे त्याचे बळी आज आपण इथे आहोत. मुंबईमधल्या गिरण्यांच्या जागा टोलेजंग इमारती झाल्या, मॉल झाला, पण गिरणी कामगारांना दिलेली जी जागा होती आणि जी घरं मिळणार होती ती झाली नाहीत. विलासराव देशमुख आणि रामानंद तिवारी हे जेव्हा मुख्यमंत्री आणि युडीचे सेक्रेटरी होते तेव्हा पहिला लचका त्यांनी तोडला. 1/3 जमीन जी मिळणार होती ती रिक्त जमिनीच्या 1/3 एक शब्द घातला, रिक्त. आणि जी 225 एकर जमीन मिळणार होती ती 40 एकराच्या जवळपास आली. ज्या गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळालं असतं ते उद्ध्वस्त करण्याचं काम त्यावेळेचे काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलं. त्यानंतर हा सिलसिला सतत चालू राहिला. गाणी म्हटली मराठी पाऊल पडते पुढे, पण प्रत्यक्षात मराठी पाऊल पडते पुढे आणि आमचे घर विरारच्या पुढे. आज बघा, ज्या कोकणात एसट्या परळ डेपोत संपायच्या त्या परळला 2 मिनिटं थांबतात आणि वस्तीला वसई विरारला जातात, कारण इथला मराठी माणूस वसई विरारला झाला. का गेला? कारण या सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी, मग ते राज्यकर्ते म्युन्सिपाल्टीतले असोत नाही तर महाराष्ट्रातले असोत, त्यांनी देशोधडीला आपल्याला लावलंय. आज गिरणी कामगारांना मुंबईत घर देणार होते, त्याच्यापासून आता MMRDA संपूर्ण म्हणजे अंबरनाथच्या पुढे 100 किलोमीटरच्या परिसरात कुठेही घर देऊ. आणि या नवीन GR मध्ये लिहितायत की घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर पुन्हा मिळणार नाही. अरे तुझ्या बापाचं घर नाही मागत आहे, हक्काचं घर मागतायत गिरणी कामगार. ज्या गिरणी कामगारांनी हौतात्म्य पत्करलं म्हणून ही मुंबई आली, त्या मुंबईमध्ये या मालक मंडळींची चाटुगिरी हे सगळे आमदार खासदार करतायत आणि म्हणून तुमचा प्रश्न रेंगाळलेला आहे. तुमचा प्रश्न रेंगाळण्याचं कारण असं आहे की लाल बावट्याचा आज एकही आमदार किंवा खासदार आपण निवडून देऊ शकत नाही. आज ही आपल्या चळवळीची शोकांतिका आहे आणि तो जर काय असता तर यांची कोणाची हिंमत नसती झाली. आज मोर्चा काढल्यानंतर हो तुमचा प्रश्न बरोबर आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे, पुढे काय? पुढे हे मिंदे झालेले सगळे आमदार खासदार आहेत, हे मांडू शकत नाहीत आणि म्हणून ही आपली चळवळ पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आज मी अभिनंदन करतो की याच्यामध्ये अनेक विचाराचे लोक गिरणी कामगार एकजूट या नावाने एकत्र आले. आजही आपण एकत्र आलो तर अजूनही काही कमावता येईल, कारण आज प्रत्येक ठिकाणी हे बिल्डर कोण आहेत? आमदारापैकी निम्मे आमदार बिल्डर आहेत. जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ बिल्डर झालेलं आहे, कारण बिल्डर सारखा बिंडोक धंदा दुसरा नाही. बिल्डरला काय लागतं? आर्किटेक्ट डिझाईन बनवून देतो, कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग बांधतो. बिल्डरचं काम एकच आहे, सरकार मधल्या लोकांना पैसे खायला घालायचे आणि भाड्याचे पैसे द्यायचे. या राजकारण्यांच्याकडे पैशाला तोटा नाही, कुठे वसू हीच त्यांच्या पुढची समस्या आहे. आज गिरणी कामगार लढतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या अनेक गिरण्यांच्या समोर, एल्फिस्टन मिलच्या समोर मला माहितीये झोपड्या होत्या. तिथे बिल्डिंग झाल्यानंतर, मालकांच्या बिल्डिंग झाल्यानंतर, बिल्डरच्या बिल्डिंग झाल्यानंतर फुटपाथ वरती झोपड्या असतील तर खपणार कसं घर? विकत कोण घेणार? म्हणून फुटपाथ वरच्या लोकांना, ज्यांनी बळकावलेली जमीन होती, त्यांना महात्मा गांधी फुटपाथ पुनर्वसन योजना सारखं काहीतरी नाव दिलं आणि त्यांना मोफत घरं दिली. पण ही मुंबई ज्या गिरणी कामगारांनी राखली त्यांना मात्र 13 लाख 17 लाख रुपये देऊन मुंबईच्या बाहेर पाठवतायत. असं हे सरकार आहे. तेव्हा एकच सांगतो, लढल्याशिवाय पर्याय नाही. यांना मस्का मारून होणार नाही. यांना एकच भाषा समजते, ती म्हणजे तुम्हाला आम्ही मतं देणार नाही. तुम्ही सगळे गहाण पडलेले आहात, तेव्हा या गहाण पडलेल्या नेत्यांना घरोघरी जाऊन प्रश्न विचारायचा का हे तुमच्या नेत्यांनी आणि तुम्ही ठरवायचंय. तुम्ही जी जी कारवाई कराल त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देईल. भारतीय गिरणी कामगार युनियन, मुंबई गिरणी कामगार युनियन ही त्याच्यामध्ये आहेत.
तेव्हा लढेंगे मित्रो, हा गिरणी कामगाराचा जो घराचा लढा आहे ही कोणाची मेहरबानी नाही आहे. या गिरणी कामगाराचा तो हक्क आहे. मुंबईच्या गिरण्यामध्ये काम करत असताना त्या मुंबईच्या गिरण्यांची जागा टिकवणं, मालकांना मोठं करणं, हे सगळं काम गिरणी कामगारांनी केले. म्हणूनच आज देशामध्ये कुठल्याही कामगाराला सरकारने घर दिलेलं नसेल, परंतु गिरणी कामगाराने हा लढा संघर्षातून हा घराचा हक्क आपल्याला मिळवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला घरं मिळवायची आहेत. आज आपण GRच्या बाबतीत चर्चा करतोय. GR काढायची हिंमत सरकारला का होते? कारण सरकारला मिळालेल्या काही संघटना आहेत, सरकारची दलाली करणारे काही संघटना आहेत. आणि म्हणून या संघटना ज्या आहेत त्या सरकारला सांगत असतात की आम्हाला बाहेर घरं मिळतील करतील. आमचं स्पष्ट मत आहे, ज्यांना कुणाला बाहेर घरं पाहिजे त्यांना जरूर द्या. परंतु हा गिरणी कामगार ज्याने मुंबईमध्ये गिरणीमध्ये काम केले त्याला मुंबईमध्येच घर पाहिजे ही त्याची ठाम भूमिका आहे. कुणाला काही वाटो, परंतु गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर जाणार नाही. परंतु या सगळ्या परिस्थितीत काही संघटनांची दलालीगिरी ही आपल्याला त्रासदायक होते. अलीकडेच एक 4 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी मोर्चा निघाला आणि त्यांनी तर मान्य केलं ठाण्याला आम्हाला घरं मिळाली तर चालतील. अरे जा ना बाबा, ज्यांना ठाण्याला जायचं त्यांनी जा, आम्हाला कुठे विरोध आहे तुम्हाला. पण ज्यांना मुंबईत घरं पाहिजे त्यांना मुंबईला दिली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मित्रो, आजही मुंबईतल्या 20 गिरण्यांची जागा जी म्हाडाच्या ताब्यामध्ये आले, परंतु या GRमध्ये त्या 20 गिरण्यांचा कुठेही उल्लेख नाही आणि मुंबईला घरं देतो असा उल्लेख नाही. तर मुंबईच्या बाहेर घरं देतो असं या GRमध्ये म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर यापुढे ही घरं जे नाकारतील त्यांना पुन्हा घराचा हक्क राहणार नाही. मित्रांनो, याच्यासारखा दुसरा अन्याय नाही. जरी राज्यकर्ते निडावले असतील, राज्यकर्त्यांना लाज नसेल, तरी आम्हाला मात्र आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाही. आणि म्हणूनच ही स्वाभिमानाची लढाई आहे, गिरणी कामगारच्या घराची लढाई आहे. ही लढाई मुंबईत घर मिळेपर्यंत, मोफत घर मिळेपर्यंत आपण सोडता कामा नये. आणि मला विश्वास आहे गिरणी कामगारांनी 20 वर्ष चालवलेली लढाई शेवटचं गिरणी कामगाराला घर मिळेपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील आणि ती राहावी आणि सगळ्या गिरणी कामगारांना घरं मिळावी अशी अपेक्षा. आपण 1 मेला इथे जमलेलो होतो, तुम्ही सगळेजण होता. प्रचंड ऊन होतं, पण आपण जिद्दीने इथे जमा झालो आणि आपण इथून 1 मेला लालबाग सगळं करत आपण पुन्हा महाराष्ट्र हायस्कूल मैदानपर्यंत आपण एक प्रचाराची फेरी काढली. आपल्या हातात त्यावेळेला फलक होते आणि त्यावेळेला आपण हे सांगितलेलं होतं की मुंबईच्या गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या या भाजप सरकारचा पराभव करा. कारण त्यांनी एक तर हा 15 मार्च GR काढलेला होता, तोही मागे घ्या. मुंबईतले घर नाकारणारे आमच्या गिरणी त्या सरकारला पराभव करा म्हणून आपण मोर्चा काढलेला होता. आणि आज आपण इथे जमतो आहोत गिरणी कामगार एकजूटच्या रूपाने. मी समजतोय की 1 मे 2024 आणि आज 3 जुलै 2024 मध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. या सत्तेला अशी मगरुरी वाटत होती की आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार, आम्ही शेतकऱ्यांना बर्बाद केलं तरी आम्हाला सत्ता मिळणार, आम्ही युवकांना रोजगार दिला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार, आम्ही दलित आणि आदिवासींवर अत्याचार केला तरी आम्हाला सत्ता मिळणार, आम्ही संविधान लोकशाही हे फेकून दिले तरी आम्हाला सत्ता मिळणार आणि आम्ही 400 पारला जाणार. हा घमंड आणि मगरुरी भारतातल्या जनतेने त्याला बरोबर जमिनीवर आपटवलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि तो धोका आपल्याला वाटत होता की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आपलं संविधान आणि ही अमूल्य अशी लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे, की काही प्रमाणात राखण्याचं काम केलेलं आहे. धोका संपलेला नाही, थोडंसं त्याला माघार घ्यायला लावलेली आहे. आणि तीच मंडळी त्यांचीच पिलावळ इथे महाराष्ट्रात पण सत्तेवर आहे. त्यांना वाटलं मोदींना बरोबर घेतलं, राम मंदिर झालंय, आता महाराष्ट्रात आपल्याला सुद्धा सत्ता मिळणार. पण महाराष्ट्रातल्या जनतेने या सर्व बाबी बरोबरच जी गद्दारी या लोकांनी केली आणि त्या प्रकारे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, त्यालाही जोरदार चपराक देण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीत केलं. आणि आता एका नवीन परिस्थितीमध्ये प्रश्न जुना आहे, वर्षानुवर्ष आपण लढतोय. बऱ्याच जणांना वाटते की आपण सारखे मोर्चे काढतोय, होतंय काय? त्याचं कारण उघड आहे की येणारे सत्ताधारी हे जनतेची त्यांची संवेदना नाही आहे. संवेदना तुटलेले आणि या बिल्डर आणि भांडवलदारांचे ते बगलबच्चे झालेले आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये सर्वसामान्यांची एक नाळ होती
पण आता तुम्ही जर सगळ्यात राजकारणी लोकांचं जर स्टेटस बघितलं, व्हॉट्सअप आणि इतर सगळं पाहिलं, तर त्यांच्यामध्ये अहंविका लागलेली आहे की अंबानीच्या लग्नाला कोण जाणार, अंबानीच्या घरी गणपतीला कोण जात आहे, या प्रकारचे फोटो आज ते सगळं दाखवत आहेत. म्हणजे त्यांची नातं हे आता आपल्या गिरणी कामगारांची, शेतकऱ्यांची, दलितांची, आदिवासींची, कष्टकऱ्यांची राहिलेलं नाही. त्यांचं नातं आता नवीन तयार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला हा त्रास सहन करावा लागतोय. आपल्याला अपेक्षा होती की यातनं काहीतरी एक नवीन राजकारण उभं राहील, पण त्याला जरा अजून वेळ लागेल. कारण एक 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 घटक हळूहळू या भांडवलदारांच्या धोरणाने भ्रमनिरास होतोय आणि तो एका बाजूने निष्कर्षाला येतोय. गिरणी कामगार नेहमीप्रमाणे अग्रदूत होता आणि त्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलं आणि आता डीसी रूल आल्यानंतर सुद्धा सांगितलं की हे सत्ताधारी फक्त गिरणी कामगारांचे मारेकरी नाहीत, तर मुंबई शहरातला सगळा उद्योग पण बंद करणारे आणि पर्यायाने मराठी माणसांचे हे मारेकरी आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं सूतक राहिलेलं आहे. त्याच वेळेला दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली आपण हा डीसी रूल जेव्हा झाला त्याच वेळेला आपण सांगितलं की यांनी मराठी माणसांची मृत्यू घंटा वाजवलेली आहे, पण त्यावेळेला आपल्याला कोणी साथ केली नाही. डॉक्टर दत्ता सामंतच्या नेतृत्वाखाली आपण एकाकीपणे लढलो, गिरण्या त्यांनी बंद केल्या आणि आपली संख्या या भागातली कमी केली. जर संख्या असती 1 लाखाच्या संख्येने, 1.5 लाखाच्या संख्येने आपण जर 85 सालासारखे आपण पूर्वीप्रमाणे असतो तर हिंमत झाली नसती. आपल्या नेतृत्वाचा त्यांनी 97 साली खून केला, एक लढणारा नेता आपल्यामधून बाजूला नेला आणि मग ही बिल्डरला मुंबई त्यांनी दिली. तोपर्यंत त्याला देता येत नव्हती, पण त्याही अवस्थेमध्ये आपण संघर्ष केला. मग तो सेंच्युरी मिलचा असेल, बॉम्बे टँकचा असेल, गिरणी कामगारांच्या घराचा असेल, EPS पेन्शन 95 पेन्शनधारकांचा असेल, घर करणाऱ्या काम करणाऱ्या मोलकरणींचा असेल, कष्टकऱ्यांची साथ आपण सोडली नाही. सगळेजण म्हणतात, आमचे मुख्यमंत्री म्हणतात मी रिक्षावाला होतो, कोण म्हणतो माझा बाप गिरणी कामगार, कोण म्हणतो माझा काम BST कामगार. अरे तुझा बाप होता, तू कोण आहेस? तू विसरलायस तुझ्या बापाला आणि तुझ्या भाऊकीला आणि तुझ्या रक्ताला. तुझं नातं आता वेगळं झालेलं आहे म्हणून तुम्ही आमच्या उरावर बसलेला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हा सगळं सहन करावं लागतंय. पण आम्ही हा झेंडा सोडलेला नाही. हा झेंडा घेऊन आपण पुढे जातो आणि हा झेंडा पुढे घेऊन जात असतानाच आपण वारसदारांना नव्याने हाक दिलेली आहे की आता तुम्ही पुढे सरसावलं पाहिजे. धातूर मातूर चळवळीने नाही, हा प्रश्न नीट समजून घेऊन कोण आपला शत्रू आहे, शत्रूचे नेमके त्याचं स्थान ओळखून त्याच्यावर हल्ला करण्याकरता उभे राहा. आणि त्या दृष्टीने वारसानं आपण आव्हान केलंय की तुम्ही आता हजारोच्या संख्येने या, पण अजूनही त्या पद्धतीने ते जमत नाहीये. त्यांना वाटतं व्हॉट्सअपवर मेसेज केला की सगळं झालं. आता कोणाला 10 मिनिटं 5 मिनिटं वेळ द्यायची सवड नाहीये. आजही तुम्ही विचार करा, फक्त जर 2000 ते 5000 फक्त वारसदार जर मुंबईच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हातात फलक घेऊन सांगितलं हरामखोर पुढाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर, राजकारण्यावर तुम्ही तुमच्या नातवापर्यंत सगळी सोय केलेली आहे, माझ्या बापाने राबून मुंबई उभी केली, माझं घर कुठे आहे, माझ्या बापाचं घर कुठे आहे हे सांगायला जर रस्त्यावर उतरलो तर आजही या सत्ताधाऱ्यांना आपण मिळवू शकतो. हा कुठला तुम्ही TR आणला 15 मार्चचा? अरे तुम्ही बोलता का आणि करता का एकनाथ शिंदे? तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये का जुलै महिन्यामध्ये 21 ऑगस्ट 2023ला सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये आमच्या सगळ्यांबरोबर मिटिंग घेतली, तुम्ही सगळेजण होता. त्या मीटिंग मध्ये तुम्ही काय सांगितलं की आम्ही मुंबई बाहेरची घरं ही ऐच्छिक ठेवू, ज्यांना कोणाला पाहिजे असतील ते घेतील, पण मुंबईमध्ये आम्ही गिरणी कामगारांना घर देण्याकरता आटोकाट प्रयत्न करू, निरनिराळ्या मार्गाने जमीन उपलब्ध करू. ज्यांना घर घ्यायचं नसेल त्यांनी थोडं थांबावं, आम्ही त्यांना मुंबई जमीन उपलब्ध करून देतो आणि त्यांना ऐच्छिक देतो. त्याच्यावर तुम्ही थांबला नाही तर तुम्ही तिथे पत्रकार परिषद घेतली, संबंध TV1 मध्ये आज सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे, आणि तुम्ही तिथे सांगितलं की मुंबईमध्ये आम्ही घर देण्याकरता आमचं सरकार वचनबद्ध आहे, ज्यांना ग्रामीण भागात द्यायचं असेल ते ऐच्छिक राहील, आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. 15 मार्चचा GR तुमचं काय सांगतो की तुम्ही जा, तुम्ही 100 किलोमीटर 200 किलोमीटर लांब जा, त्या ओसाड गावात जा, ती बिल्डरला न खपणारी घरं तुम्ही गळ्यात मारून घ्या, त्याचे कर्ज फेडा आणि तिथे तुम्ही झिजून मरा. आणि हे उदाहरण आम्ही हे खोटं सांगत नाहीये, हा कोण गावचा आपला समोरचा धडधड इतिहास आहे. 2016ला तुम्ही आमचं घर घेतलं, त्याच्याकरता मी कर्ज काढलं आमच्या गिरणी कामगारांनी, आणि आता तुम्ही थोडंसं घर द्यायला लागलेलं आहे. आज साल कुठलं? 2024. मधल्या काळात तुम्ही ती कोविडच्या ट्रान्झिट काय त्याला काय म्हणतात आणि विलगीकरणाकरता तुम्ही वापरली, तिथे सगळं तोडून टाकलं. आणि आज
तुम्ही 24 साली 16 सालचं घर देताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमची किती घरं आहेत या संबंध गिरणगावामध्ये? खरं म्हटलं तर आपण हिशोब काढला पाहिजे. घरं कसली, एक एक टॉवर या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी बांधलेले आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही लढाई एकाएकी सुटणारी नाही आहे, पण ही लढाई सुटेल, ह्याच्यात आपला विजय होईल. कारण ही अतिशय प्रतिकूल काळातली आपण लढाई करतो. कोण कुठला कामगार, तुम्ही देशातला नाही जगातला इतिहास दाखवा की त्याची नोकरी 82 ला गेली, 85 ला गेली, 90 ला गेली, 95 ला गेली, 2008 ला गेली. त्याचा चळवळ हा जिवंत आहे आणि त्याला सरकारला सांगावं लागतंय, पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय की आम्ही त्याला घरं देऊ, आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. हे कुठल्या देशातल्या चळवळीमध्ये होतोय का फक्त आपणच बेकार झालो? या मुंबई शहरामध्ये लाखो कामगार संपले, तुम्हाला सगळ्यांना माहिती होती. जगामध्ये संपली, निम्म्या ठिकाणी कारखाने बंद झाले, पण मुंबईचा गिरणी कामगार मागे हटला नाही का त्याच्या खांद्यावरचा झेंडा आणि त्याचा विचार हा कायमच कामगार कष्टकरी वर्गाच्या बरोबरचा राहिलेला आहे. आणि आपण या चळवळीच्या मार्गानं आज पुन्हा एकदा उभं राहतोय. आणि आता आपण ज्या सत्तेच्या विरुद्ध लढायला उभं राहिलोय ते राजकारणी दुबळे आहे, त्यांची सत्ता हल्लेली आहे, त्यांचा आत्मविश्वास नष्ट झालेला आहे, ही सत्ता त्यांची डगमगती आहे. त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली आहे, अजून लाडक्या गिरणी कामगारांची आठवण झाली नाही. मला वाटतं ते करावं लागेल. आणि येत्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांना असं आंदोलन आपण उभं करू की त्यांना लाडक्या गिरणी कामगारांची आठवणी करावीच लागेल. आणि हा GR मागे घेऊन मुंबईचा घराचा अधिकार खुला करावा लागेल. आम्ही हवेतलं मागत नाही आहोत. तुम्ही जर खऱ्या अर्थाने मराठी माणसांचे असाल आणि त्यांच्या भाषेमध्ये हिंदूंचे असाल, आम्ही असं मानत नाही. आम्ही सर्व जात धर्म एक मानतो. उलट आम्ही जाती प्रथेच्या विरोधात आहोत. पण त्या हरामखोरांची भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आज NTCच्या गिरण्यात ते जमीन शिल्लक आहे का देऊ शकत नाही? का तुम्ही इतर चाळींचा गिरणी कामगारांचा जो तुम्ही विकसित करणार आहात त्याच्यामध्ये जर मामूली तुम्ही चटई क्षेत्र वाढून दिलं तर 60 ते 70 हजार गिरणी कामगार या गिरणगावामध्ये घरमध्ये राहतील. आणि आमची मुलं अभिमानाने पुन्हा एकदा मराठी माणूस या गिरणगावामध्ये अभिमानाने येईल आणि त्याची संस्कृती पुन्हा एकदा दिमाखाने ते उभं राहील. आज आमची संस्कृती सुद्धा नष्ट झालेली आहे. आज आमची संस्कृती या गिरणगावात नष्ट झाली, ती पुन्हा येईल ही साधी मागणी करून आपण उभं राहिलेलो आहे. पण गेल्या वर्षीचा जो सत्ताधारी होता तो याच दळमळीत झालेला आहे. लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला जोरदारपणे रस्त्यावर उतरून एकच सांगावं लागेल की जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा 2015चा मुंबईतल्या घराचा अधिकार नाकारणारा GR रद्द केला नाही, मुंबईत आमच्या घराची जमीन आणि आमच्या घराचं कुठे होणार याचं निश्चित धोरण जाहीर केलं नाही, या गिरणी कामगारांच्या घराची किंमत या हरामखोर मालकावर कर लावून वसूल केली नाही तर तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राची सत्ता दिसणार नाही, अशा पद्धतीची रचना आपण करतो. आणि यावेळेला जे इतर सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा जोरदार पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे हे विरोधी पक्ष म्हणजे काही विरोधी नाही आहेत, ते खुर्चीवर नाही आहेत म्हणून विरोधी आहेत, धोरणं त्यांची तीच आहे. पण आपल्याला जे जे आपल्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. आणि उद्याची येणारी सत्ता आहे ती पण धडमळीतच राहणार आहे, कोणाला आता पूर्ण बहुमत मिळणार नाही. आता जो जनतेच्या हिताची बात करेल आणि ते काम करेल तोच आता देशामध्ये सत्तेवर राहील, बाकी ते सत्तेवर राहणार नाहीत. ही 2024च्या लोकसभा निवडणुकीने शिकवलेला धडा आहे. त्यामध्ये बेकार मुलगा आहे त्याला नोकरीचं काय? दलितांवर अत्याचार होत आहेत, त्यांचा अत्याचार कधी रोखणार? तुम्ही संविधान मोडायला निघालेला आहात, ते संविधान तुम्ही आम्ही मोडू देणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न याच्यावर मोदी सरकारची कोंडी झाली. आणि ही कोंडी मला असं वाटतं की जर आपण रस्त्यावर उतरलो आणि वारसदारांनी जर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये साथ दिली तर आपण हा सगळा प्रश्न एक मोठ्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो. तुमच्यातले बरेच सगळीच मंडळी मला दिसतात की लढलेली आहे आणि तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की लढलं तरच हे सत्ताधारी काहीतरी जमतात. आपण न्यू इंद टेक्सटाईल मिलवर रस्ता रोको आंदोलन केलं, जेल भरवलं झालं, हजारो लोक आपण तिथे जमा झालो आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सरकारला घराचं बांधकाम करायला लागलं. आपण प्रचंड प्रमाणात मोर्चा काढला 28 जुलै 2011ला आणि 1982चा गिरणी कामगार सुद्धा आणि त्याचा वारसदार घराकरता पात्र झाला. हा ऐतिहासिक काम आपण त्या मोर्चाने घडवलं. जे आपण लढतो आणि मग आपलं काम होतंय, कारण हे सत्ताधारी आपल्या बरोबर नाही. आणि आता पुढच्या काळामध्ये हा मनात प्रश्न विचारायचा नाही
की आम्ही आता म्हातारे झालो. म्हातारे तर सगळेच होत आहेत, पण म्हातारे हे झालं वय, पण वृत्ती मला माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. ज्याला सत्य कळतं आणि जो असत्याच्या विरोधात लढायला उभा राहतो तो तरुण, तो युवक, हे मी समजतो. 15 वर्षाचा आणि 20 वर्षाचा मुलगा ज्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याच्या मनामध्ये आग नाही, तो लढत नाही, तो घरात बसतोय. आणि आमच्या 90 वर्षाचे इथे सेंचुरी बीचे कामगार आलेत वरळीचे, हा त्यांचं नाव काय, हात बसले. हा 90 वर्षाचा, हा बायोलॉजिकल वय झालं, पण त्याची ती तडफ आहे ती 18 आणि 20 वर्षाची आहे, कारण त्याला लढण्याची उमेद आहे. लढणारा असतो तो तरुण आणि घरात बसणार असतो तो म्हातारा. आम्ही तरुण आहोत सगळे, हे मनामध्ये सगळ्यांनी गुणगात बांधा. आणि आमचा घराचा अधिकार घेतल्याशिवाय आम्ही मरणार पण नाही, या जिद्दीने सगळ्यांनी कामाला लागला. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही गिरणी कामगार एकजूट म्हणून येत्या 8 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि एक जोरदार कार्यक्रम, हा ऑगस्ट महिना जो आहे आपला क्रांतीचा, त्या क्रांतीच्या महिन्यामध्ये आपण आपलं एक असं रूप दाखवू. पण त्यावेळेला मात्र तुमच्याकडून आम्हाला वचन पाहिजे. मी जास्त अपेक्षा नाही ठेवत आहे. 500 किमान 12,000 पाहिजे. मी 2,000 पर्यंत म्हणत नाही. 2,000 म्हटलं तर मी आले तर मी तुम्हाला पेढे ऑफिस काय देऊ, पण 500 ते किमान 1,000चा गिरणी कामगार 12,000चं टार्गेट ठेवा. फक्त तुम्ही 1,000 12,000 रस्त्यावर या, व्हॉट्सअप करून रस्त्यावर या. आपण या सत्ताधाऱ्यांना बरोबर जेरीस आणू आणि आपला जो प्रश्नाची कोंडी झाली आहे ती कोंडी फोडण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी झटून कामाला लागा आणि पुढच्या लढ्याकरता सज्ज व्हा. एवढंच बोलतो. ज्या सगळ्या संघटना आल्या त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ही आपली एकजूट अभ्यस्त ठेवूया आणि पुढच्या काळामध्ये आपण जो वसा घेतलेला आहे आणि जो शब्द घेतलेला आहे की शेवटच्या गिरणी कामगार वारसाला घर मिळेस्तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, तो यशस्वी करण्याकरता मजबूत पाऊल पुढे टाकूया. एवढंच बोलतो. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद. गिरणी कामगार एकजुटीचा, गिरणी कामगारांनी वारसांच्या लढाऊ एकजुटीचा, गिरणी कामगारांनी वारसांच्या लढाऊ एकजुटीचा. सरकारच्या धोरणाने उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांचा मुंबईतच मोफत घर देऊन पुनर्वसन आणि मोफत घर आमच्या हक्काचं, आणि मोफत घर आमच्या हक्काचं. गिरणी कामगार व वारसांचा घराचा अधिकार नाकारणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय. कामगारांनी वारसांचे मुंबईतच मोफत घर देऊन पुनर्वसन. गिरणी कामगार व वारसांचा घराचा अधिकार नाकारणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय. सरकारच्या धोरणाने उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगारांचं मोफत घर देऊन पुनर्वसन. गिरणी कामगार एकजुटीचा, गिरणी कामगार एकजुटीचा. तर मंडळी, मी आता घरी आलेली आहे आणि तुम्ही बघितलात, व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर मी गेलेली गिरणी कामगारांच्या आंदोलनाला. आणि काय झालं, तिथे जायला मला थोडासा उशीर झाला, त्यामुळे माझं अर्ध आंदोलन सुटलं गेलं. म्हणजे अर्ध्या आंदोलनाला उशीर झाला, त्यामुळे मला 2-3 भाषणं चुकली. तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघितली आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी आपलं भाषण केलं, आपले जे कॉम्रेड होते, त्यांनी खूप छान प्रकारे पूर्ण आंदोलनाचं सांगितलं आणि आपल्या गिरणी कामगारांचा संघर्ष सांगितला. अजून देखील गिरणी कामगारांना त्यांचा हक्क भेटलेला नाही आहे आणि गिरणी कामगार अजून देखील झटतोय, लढतोय, तरी देखील त्याच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केलं जातं आहे. आता 15 मार्चला जो GR काढला त्यात तर पूर्णपणे गिरणी कामगारांची वाट लावलेली आहे. कारण की गिरणी कामगाराला सरळ सरळ सांगितलं आहे, जर तुम्हाला घरं घ्यायची नसतील, ती पण कुठे पनवेल ठाण्याच्या बाहेर घरं घ्यायची नसतील तर नका घेऊ, तुम्ही मोकळे, म्हणजे तुम्हाला काहीच भेटणार नाही, असं डायरेक्ट सांगितलेलं आहे. तर आता देखील सरकारला समजलं पाहिजे की आता तरी थोडे मागण्या पूर्ण करा, गिरणी कामगारांना घरं अभ्यर्थी द्या. आणि आता अक्षरशः जो गिरणी कामगार काम करत होता ना, ते गिरणी कामगार संपत आलेत. संपत म्हणजे त्यांचं मृत्यू होतोय आणि हे खूप वाईट आहे.
त्यामुळे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने वारसदारांनी देखील उपस्थित राहा. जेवढी जास्त संख्या असेल तेवढ्याच लवकर आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील. आणि ही गोष्ट मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली, यावेळी देखील सांगते, जेव्हा आपण मोठ्या संख्येने हजर राहू त्याच वेळी आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल. कारण की इथे गरीब माणूस मेला तरी देखील सरकारला काही फरक पडत नाही. हे फक्त जास्तीत जास्त लोकांनी या आणि जेवढी जास्त उपस्थिती दाखवाल तेवढेच लवकर आपल्या मागणीकडे लक्ष देतील आणि आपल्याला मुंबईतच घर हवं आहे, त्यासाठी लढूयात. तर गिरणी कामगारांचा विजय असो. व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक गिरणी कामगारांपर्यंत पोहोचवा.